अर्ध्या लाखाच्या वर जागा आहे त्या, पात्रता पण 10वी आहे, वय पण 18 ते 36 वर्ष आहे, परीक्षा पण मराठीतनच होणार आहे आणि नोकरी सुद्धा महाराष्ट्रातच लागणार आहे. A to Z ह्या गोष्टीची जी माहिती आहे, म्हणजे ही परीक्षा नेमकी कधी होईल, या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा, या अभ्यासक्रम काय आहे, पोस्ट चांगल्या कोणत्या आहेत, A to Z गोष्टींची चर्चा आपण आजच्या सेशन मध्ये करणार आहे. एक 6 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ होईल, व्यवस्थितरित्या तुम्ही बघा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं प्राप्त होणार आहे. तर स्टेप बाय स्टेप हे सगळे मुद्दे आपण बघूयात की नेमकी परीक्षा कधी, कशी आणि अभ्यासक्रम काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण बघूयात. तर त्याच्या अगोदर, सुरू करण्याच्या अगोदर एक विषय लक्षात घ्या की रेल्वेची ही जी बॅच आहे आपण 26 जानेवारी 2025 पासून सुरू करतोय. विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या, पहिल्या 500 विद्यार्थ्यांना फक्त 799 रुपये फीज आहे, ज्यामध्ये याची जी पुस्तकं जरी विकत घ्यायला गेला ना, ती सुद्धा तुम्हाला 1000 रुपयाच्या वर जाणार आहेत. त्या मानाने ही बॅच घेतली तर प्रत्येक या घटकाचं व्यवस्थित लेक्चर आहे, प्रत्येक घटकाची PDF आहे आणि व्यवस्थित टेस्ट आहेत आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी बॅच असणार आहे. या ठिकाणी ती बॅच जॉईन करायला डिस्क्रिप्शन मध्ये आपले ऍप दिलेलं आहे, ऍपची लिंक जॉईन करा आणि या ठिकाणी आपण पाहतो MCA अकॅडमीचं ऍप आहे, ते ऍप घ्या, तिथे बॅच पाहायला मिळेल. फोल्डर आहे रेल्वेचा. अन्यथा ज्यांना काय अडचण येते त्यांनी या ठिकाणी खालील नंबर दिलेला आहे 70 38 155 255 ह्या नंबरवरती कॉल करा. तर बघा, मुद्द्याला हात घालूयात आपण. मुद्दा असा आहे की रेल्वेची 32,438 जागेची ऍड होती, ती वाढून या ठिकाणी 58,242 जागांची ऍड झालेली आहे आणि ही जवळजवळ 1 लाखाच्या घरामध्ये ही जागेची संख्या जाणार आहे. पगार पाणी चांगला आहे, वयोमर्यादा 18 ते 36 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आहे, SC ST कॅटेगरीला 5 वर्ष वाढवून मिळतील आणि OBC कॅटेगरीला 3 वर्ष या ठिकाणी वाढवून मिळतील. शैक्षणिक पात्रता इथं साधी सरळ आहे, 10वी पास विद्यार्थी इथं चालतोय, ज्यामध्ये अजिबात अट नाही की 10वी मध्ये एवढीच टक्के पाहिजेत, तेवढी टक्के पाहिजेत, कशीही 10वी पास व्हा, तुम्ही इथं पात्र आहात. त्यानंतर जर आपण पाहायचं झालं तर त्यातल्या काय टेक्निकल पोस्ट आहेत, 10वी प्लस ITI लागते. नॉन टेक्निकल ज्याची संख्या प्रचंड मोठी आहे त्यांना फक्त 10वी पास लागते. परीक्षा फी ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि EWS कॅटेगरी ह्या विद्यार्थ्यांसाठी, पुरुष विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये या ठिकाणी ही परीक्षा फी आहे. पण ह्याच कॅटेगरीतील ज्या महिला आहेत त्यांना 250 आणि इतर SC ST या ठिकाणी ट्रान्सजेंडर EBC यांना सुद्धा 250 रुपये परीक्षा फी आहे. अर्ज करायची सुरुवात 23 जानेवारी 2025 ला होणार आहे. शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 असणार आहे. हे अर्ज करायची तारीख आहे, हे त्या तारखेच्या मध्ये तुम्ही अर्ज करा. अर्ज करायच्या तारखेची लिंक आपल्या टेलिग्रामवर मी टाकणार आहे, त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल जो आहे तोही जॉईन करून तुम्ही ठेवा. आता इथं जर तुम्ही पाहायचं झालं तर ह्या पदासाठी ही परीक्षा आहे, या पदासाठी काय ही परीक्षा आहे. पर आता यामध्ये बघा, ज्याला आपण पॉइंट्समन म्हणतो, ट्रॅफिक 5058 जागा आहेत, असिस्टंट ट्रॅक मशीन 799 जागा आहे. हे PDF मी तुम्हाला टाकतो आणि यामध्ये नेमकी कोणती पोस्ट चांगली आहे, कशाला तुम्ही अप्लाय करायचा, हे सुद्धा तुम्हाला मी नेक्स्ट सेशन मध्ये सांगणार आहे. आता फक्त लक्षात घ्या, या सगळ्याच पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकताय, परंतु यामध्ये प्रथम प्राधान्य कुणाला द्यायचं, द्वितीय कुणाला द्यायचं, ते फॉर्म भरत्या वेळेस तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे. का तर आता हे 5058 म्हणजे 32,000 जागेपैकी सांगितलेलं आहे, परंतु आता या ज्या 25,000 जागा त्यामध्ये वाढलेल्या आहेत, त्यामध्ये नेमकं कसं काय आहे ते अजून आपल्या समोर प्राप्त झालेलं नाही. त्यावेळेस ते तुम्हाला डिटेल मध्ये मी अजून सांगणार आहेच आहे. त्यानंतर याचा जर आपण पाहायचा झाला सिलेबस काय बघा, याचा जो पहिला टप्पा आहे CBT 1 ज्याला आपण पाहतो, हा पहिला टप्पा पूर्व नाही म्हणता येत, का तर यातले दोन्ही टप्पे तुम्हाला एकत्रित दुसरा टप्पा काय असतो तोही तुम्हाला सांगणार आहे. फक्त आता फर्स्ट स्टेज लक्षात घ्या, का तर सध्या आपल्या हातात फर्स्ट स्टेजचाच विचार करून आपण बॅच सुरू केलेले. या विद्यार्थ्यांना पुढचे मुद्दे आपण सांगणारच आहोत, परंतु CBT 1 चा जर तुम्ही विचार केला तर हे बेसिक विषय आहेत. हे बेसिक विषय लक्षात घ्या, विज्ञान,
25, गणित 25, बुद्धिमत्ता 30, या ठिकाणी सामान्य ज्ञान आणि जनरल नॉलेज 20, असा हा 100 मार्काचा तुमचा पेपर असेल. 90 मिनिटाचा तुम्हाला वेळ असेल. पेपर मराठीतनं असेल. पेपर MCQ असेल. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे याला. आणि या ठिकाणी ही परीक्षा साधारणतः या मे महिन्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. कधी? मे जून यामध्ये ही CBT 1 चा टप्पा अपेक्षित आहे. आता इथं तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही. मराठी नाही, इंग्रजी नाही. आणि याचा फायदा तुम्हाला नुसत्या रेल्वेलाच नाही तर येणाऱ्या संपूर्ण सरळ सेवा ज्या महाराष्ट्रात IBPS आणि TCS मार्फत घेतल्या जाणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा या विषयाच्या पलीकडे तुम्हाला एक्स्ट्रा करावं लागतील. परंतु हे त्यातलेच भाग आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरानं रेल्वेचा फॉर्म भरला पाहिजे एवढं तुम्हाला इथं आवर्जून मी सांगणार आहे. पगार पाणी ते सगळ्या फॅसिलिटीज, रेल्वे सुविधा तुम्हाला अतिशय जबरदस्त आहेत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, ही जी बॅच आहे हे तुम्हाला फायद्याची, प्रचंड फायद्याची बॅच तुम्हाला ठरणार आहे. त्याच्यामुळे इथं आले, कनेक्ट झाले, बॅच लावली तर A to Z मार्गदर्शन पण आहे. त्याच्याबरोबर युट्यूबला एक कनेक्ट तुम्ही नक्कीच राहा. आणि पहिले 500 विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीची सुविधा असणार आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.